जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण नाही का पोलीस भरतीचा पेपर जो काय आहे तो सोडवण्यासाठी जातो किंवा आपला पेपर असतो, तर आपला नाही का जे टाईमचं मॅनेजमेंट आहे, 1.5 तासाचा आपला पेपर असतो, तर हे 1.5 तासामध्ये नाही का आपला पेपर हा कव्हर होत नाही। त्याचबरोबर नाही का पेपर सोडवताना आपल्या कोणकोणत्या मिस्टेक होतात, तर पेपर सोडवताना आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे, किंवा आपण नाही का विदिन टाईममध्ये पेपर हा कशा पद्धतीने सोडवायचा त्याबद्दल नाही का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, एखादा नवीन मुलगा असो किंवा ज्याने नाही का 2-3 भरत्या दिलेल्या आहेत आणि आपल्याकडून काय काय मिस्टेक होतात, तर त्या मिस्टेक नाही का होऊ नये। कारण ज्यावेळेस आम्ही पण नाही का पेपर द्यायचो, तर बरेच मिस्टेक व्हायचे आणि पेपर देऊन आल्यानंतर नाही का असं कळायचं की अरे यार, इथं आपल्या हातातले मार्क्स होते, एकदम सोप्या गोष्टी होत्या, त्या पण आपल्याकडून चुकल्या आहे। तर त्या मिस्टेक नाही का तुमच्याकडून पण होऊ नये, त्यामुळे नाही का हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे। तर बघा, ज्यावेळेसही आपण नाही का पेपर सोडवायला घेऊ, तर आपला पॅटर्न हा कसा असतो पेपरचा, 25 मार्काचं गणित, 25 मार्काचा बुद्धिमत्ता, 25 मार्काचं जी के आणि 25 मार्काचं मराठी व्याकरण, अशा प्रकारचा आपला पॅटर्न असतो। पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काय होतं की ह्याच पद्धतीने किंवा ह्याच सिक्वेन्स वाईज नाही का तुमचा पेपर येईल असं हे सांगता येत नाही। मिक्स नाही का मिक्स पद्धतीनं पेपर हा तयार केला जातो। तर याच्यात काय होतं, तुमचा नाही का जास्त प्रमाणात वेळ जातो। तर हा वेळ नाही का तुम्ही कशा पद्धतीने वाचवायचा आहे किंवा कशा पद्धतीनं पेपर हा मॅनेज करायचा आहे, आणि तुमचा जो काही 1.5 तास आहे, तर 1.5 तासाच्या आत तुमचा पेपर झाला पाहिजे। कारण बऱ्याच पोरांना काय होतं, 1.5 तास होऊन जातो आणि बरेच क्वेश्चन राहून जातात, आणि ते जे महत्त्वाचं आपलं मेरिटमध्ये बसण्याचे जे काही मार्क्स असतात तेच आपलं समजा राहून जातं। तर विदिन टायमात तुमचा पेपर कसं झाला पाहिजे, तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, ज्यावेळेसही तुमच्याकडे क्वेश्चन पेपर येईल, क्वेश्चन पेपर आल्याला तुम्हाला काय करायचं आहे, तर डायरेक्ट सुरुवातीपासून स्टार्टिंग करायचं। आणि तुम्हाला जे क्वेश्चन येत आहे ना, तर त्याला नाही का जे क्वेश्चन येत आहे ना, तर ते डायरेक्ट तुम्ही नाही का OMR शीटवरती सॉल्व करून नाही का लगेच ते गोल करून घ्यायचं आहे। आणि जो काही समजा तुम्हाला क्वेश्चन येत नाही, तर त्याला नाही का राऊंड करून ठेवायचं आहे। समजा आता तुमचं 2 3 4 5 पर्यंत तुमचे क्वेश्चन नाही का तुम्हाला सॉल्व झाले आणि OMR शीटवरती पण तुम्ही गोल केलंय, पण 6वा क्वेश्चन तुम्हाला नाही का हार्ड जातोय किंवा तुमच्याकडून सॉल्वच होत नाही, समजा तो गणिताचा क्वेश्चन आहे आणि तो तुमच्याकडून सॉल्व होत नाही, तर त्या क्वेश्चनवरती नाही का जास्त वेळ वाया घालवायचा नाही। बरेच मुलं काय करतात की येत नाही आणि पुन्हा 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 सोडवत आहे की अरे मला तर हा येत होता पण कसं काय येत नाही, आता कसं काय येत नाही, आणि तुमचं तिथं नाही का वेळ तुम्ही वाया घालवतात आणि पुढचे क्वेश्चन तुमचे हे तसेच राहून जातात आणि वेळ हा तुमचा कमी कमी होत जातोय। तर तुम्ही काय करायचं, जो क्वेश्चन येत नाही त्याला नाही का तिथंच सोडून द्या आणि त्याला सिंपल फक्त नाही का एक त्या क्वेश्चनला गोल करून ठेवा। आता समजा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या 6ला फक्त गोल करून ठेवा बस, आणि पुढं चला, पुढचा क्वेश्चन घ्या। याने काय होईल, तर तुमचा वेळ वाचेल आणि जे काही पुढचे क्वेश्चन आहेत तर ते नाही का तुम्हाला पटापट सोडवतील। तर असं करत करत तुम्हाला 100व्या क्वेश्चनपर्यंत जायचं आहे। याने काय होईल, तर तुमचे नाही का क्वेश्चन नाही का फास्ट पद्धतीने नाही का सोडवले जातील आणि तुमचा वेळ वाचेल, ठीक आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस नाही का ज्यावेळेस नाही का एखादा सोपा क्वेश्चन येतो ना, तर माणूस एकदम खुश होऊन जातं की अरे यार किती सिंपल क्वेश्चन आहे, आणि त्या घाईघाईत आणि त्या खुशीमध्ये नाही का एकदम फास्टमध्ये त्याला सोडवायचा प्रयत्न करतो। पण अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, चूक होण्याची नाही का शक्यता खूप जास्त प्रमाणात राहते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नाही का सोपा जरी क्वेश्चन आला किंवा अवघड जरी आला तरी नाही का गडबड करायची नाही, एकदम शांततेत पहिले तो क्वेश्चन वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच तो क्वेश्चन सोडवायचा, ठीक आहे। तर जे आपण म्हणतो ना सिलेमिस्टिक्स, तर त्या होत राहतात। त्यामुळे सगळ्यात पहिले व्यवस्थित समजून वाचून घ्यायचा आणि मग क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे, ठीक आहे। ही एक गोष्ट झाली। त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट काय, तर ज्यावेळेस तुम्ही सगळे क्वेश्चन सोडणं झाले तुमचे जे तुम्हाला येत आहेत ते, आणि जे बाकीचे राहिले, तर त्यानंतर पूर्ण 100पर्यंत झाल्यानंतर नाही का जे राहिलेले क्वेश्चन आहेत ना, तर त्यांना तुम्हाला घ्यायचं आहे। समजा आता तुमचा 10 नंबरचा क्वेश्चन आहे, तो तुमचा सोडवायचा राहिला आहे, तर तो घ्या। त्याच्यानंतर आता गणिताचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही त्याला 1-2 वेळेस सोडून बघा, जर आला तर ठीक आहे, नाही तर पुढच्या क्वेश्चनवरती तुम्हाला लगेच जायचं आहे, ठीक आहे। जे राहिलेले क्वेश्चन आहेत त्यामध्ये पण तुम्हाला तसंच करायचं आहे, आणि हळूहळू आणि एकदम माइंड जर स्थिर ठेवून जर सोडवलं ना, तर पेपर तुम्ही एकदम व्यवस्थित सोडवतात। गडबड कुठल्याही पद्धतीची करायची नाही, कारण नाही का बऱ्याच वेळेस काय होतं की टायमाचं प्रेशर असल्यामुळे पोरं नाही का खूप गडबड करून टाकतात, तर गडबड करायची नाही। ह्या गोष्टी तुम्ही नाही का थोड्या थोड्या फॉलो करा, म्हणजे तुमचा पेपर हा व्यवस्थित कव्हर पण होणार आहे, ठीक आहे। डायरेक्ट असं धरसोड करायचं नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तर ती म्हणजे कसं की मुलं काय करतात, पहिले नाही का क्वेश्चन पेपरवरती सोडून घेतात, समजा जे क्वेश्चन येत आहेत त्याच पद्धतीनं सगळे क्वेश्चन पेपरवर सोडून घेतात आणि नंतर OMR शीट सोडवतात। तर ही चूक करू नका, कारण की होतं काय, तुम्ही अगोदर क्वेश्चन सोडून घेताय आणि नंतर गोल करताय, तर त्यावेळेस नाही का
बाय चान्स म्हणजे नजर चुकीनं काय होतं, समजा आता आपल्याला करायचं आहे 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं 3 नंबरचं उत्तर आहे समजा, तर ते 3 नंबरला म्हणजे ABCD, तर सीला तुम्हाला इथं गोल करायचं आहे. त्याऐवजी तुमचं काय होतं माहिती आहे का, एक तर हा 5 नंबरचा क्वेश्चन ना तुम्ही 6 नंबरलाच गोल करून टाकता. म्हणजे हे असं का बरं होतं, तर तुमच्याकडे नाही का टाईमचं लिमिटेशन असतं. अगोदर पेपर सोडलाय नंतर फक्त गोल करायचं आहे, तर त्यावेळेस काय होतं, तर गडबड होऊन जाते की यार आता टाईम तर थोडा राहिला, मी पटपट गोल करून घेऊ. तर ही पण नाही का चूक नाही का एक करायची नाही. तुम्ही ताबडतोब समजा आता तुम्ही क्वेश्चन सोडलाय, लगेच OMR शीटवरती तुम्हाला गोल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ही पण गोष्ट नाही का तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांचं नाही का असं होतं, ते अगोदर क्वेश्चन पेपरवरती सोडून घेतात नंतर OMR वरती गोल करतात. ठीक आहे, तर ही गोष्ट पण करू नका. क्वेश्चन सोडला लगेच गोल करून घ्या, म्हणजे तुमचा टाईम पण वाचून जातो आणि चुकण्याचे चान्सेस नाही का, म्हणजे हे जे गोल करण्याचे चान्सेस आहे ना इकडे तिकडे होण्याचे, तर ते त्या ठिकाणी नाही का खूप कमी राहतात चुकण्याचे. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट पण नाही का लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीचे ह्या ज्या काही टिप्स आहेत तुम्ही नाही का चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर हातात आली, म्हणजे क्वेश्चन पेपर ज्यावेळेस नाही का क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येणार आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला बराच वेळ असतो बघा, हॉलमध्ये जाऊन बसलेले असतात, तर नाही का इतर मुलं बसलेले म्हणून आपण पण नाही का इकडे तिकडे पाहत बसायचं नाही. तर सगळ्यात पहिले जे रफ पेज असणार आहे त्याच्यावरती नाही का आपल्याला ABCD वरती म्हणजे जे अल्फाबेट्स असतात त्याच्यावरती बुद्धिमत्तेतले क्वेश्चन असतात ना, तर ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे M पर्यंत. हे 13, तर अंकी पुढचे 13 म्हणजे 26 लेटर्स असतात, ते 26 एका खाली एक मस्त लिहून घ्यायची, त्याला नंबरिंग द्यायचं, कारण त्याच्यावरती पण काय असतं आपल्याला उदाहरणं असतात. त्याचबरोबर डायरेक्शनवरती म्हणजे दिशावरती पण क्वेश्चन असतात. मग दिशा नाही का ज्या आहेत त्या तुम्ही प्रॉपर आखून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे कोण किती अंशाचं आहे की नाही, 45, 90, काय 180 वगैरे, हे जे आहेत ते त्या दिशा पूर्ण प्रॉपर तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर याने काय होईल, ज्यावेळेस तुमचा टाईम सुरू होईल म्हणजे पेपर सुरू होईल, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी नाही का मध्ये करायची गरज पडणार नाही. तर अगोदर तुमचा हा वेळ वाचणार आहे, त्यामुळे ह्या गोष्टी पण तुम्ही करायच्या आहेत. ठीक आहे, अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला ह्या लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुमचा टाईम हा वेस्ट होणार नाही. त्याचबरोबर तुमचे जे काही सिलेमिस्टिक्स असणार आहेत त्या होणार नाहीत आणि पेपर हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. तर ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित पद्धतीने नाही का पेपर तुम्हाला हा सोडवायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.